नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. मनात एखादी बिझनेस आयडिया आहे का जी प्रत्यक्षात आणायची आहे? बरं, जर आपण महाराष्ट्रातील आदिवासी उद्योजक असाल तर आजची ही माहिती खूपच महत्त्वाची ठरू शकते. आपण शबरी कर्ज योजनेबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, एक अशी योजना जी व्यवसायाचं स्वप्न साकार करू शकते. चला तर मग सुरुवात करूया. आणि सगळ्यात पहिली आणि मोठी बातमी ही आहे की या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आता सुरू झाले आहेत. हो, अगदी बरोबर ऐकलंय. याचा अर्थ स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी आता अगदी जवळ आली आहे. ही खूप मोठी संधी आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट नीट समजून घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. अर्ज कधी सुरू झाले आहेत, ही योजना नक्की काय आहे, कोणत्या व्यवसायांसाठी कर्ज मिळतं, त्याचे नियम काय आहेत, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज नेमका करायचा कसा, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग वळूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही संधी मर्यादित वेळेसाठीच आहे, त्यामुळे प्रत्येक तपशील महत्त्वाचा आहे. या तारखा ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, लगेच नोंदून घ्या. अर्ज करण्याची प्रक्रिया 28 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे आणि अंतिम तारीख आहे 28 फेब्रुवारी 2026, म्हणजे जवळपास 1 महिन्याचाच कालावधी आहे. ही संधी अजिबात गमावू नका. बरं, तारखा तर आपल्याला कळाल्या, पण ही योजना नक्की आहे तरी काय? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर जर आपण अनुसूचित जमातीचे असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा आहे तो वाढवायचा असेल, तर महाराष्ट्र सरकार या शबरी कर्ज योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आलेलं आहे. आणि ही कुठलीही खाजगी योजना नाहीये. ही योजना थेट शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ राबवतं. म्हणजेच ही पूर्णपणे सरकारी आणि विश्वासार्ह योजना आहे. ठीक आहे, आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. आपल्या मनातल्या कोणत्या व्यवसायासाठी या योजनेतून कर्ज मिळू शकतं? चला बघूया तर. इथे बघा किती वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध आहे. शेती असेल, हॉटेल किंवा ढाबा असेल, ऑटो वर्कशॉप, इतकंच नाही तर वाहन व्यवसायासाठी तब्बल 10 ते 15 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं. आणि हो, महिला उद्योजकांसाठी तर एक विशेष योजना आहे, ज्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. आपल्या व्यवसायाचा प्रकार यात आहे का ते नक्की तपासा. कर्ज तर मिळणार आहे, पण त्याचे नियम आणि अटी काय आहेत हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. चला आता या योजनेच्या आर्थिक बाबींवर एक नजर टाकूया. या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे माहितीये? आपल्याला फक्त 10% रक्कम उभी करायची आहे. हो, फक्त 10%. बाकीचे 90% सरकार देणार आहे. विचार करा, यामुळे कमी पैशातही व्यवसाय सुरू करणं किती सोपं झालंय. आता बोलूया व्याजाबद्दल. 5 लाखांपर्यंतच्या कर्जावर फक्त 6% व्याज आहे आणि त्यापेक्षा जास्त रकमेच्या कर्जावर 8% व्याजदर आहे. बाजारातल्या इतर कर्जांच्या तुलनेत हे दर खूपच कमी आहेत, नाही का? आणि महिला उद्योजकांसाठी तर एक जबरदस्त खुशखबर आहे. महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत कर्ज घेतलं तर व्याजदर आहे फक्त 4%. हो, फक्त 4%. ही खरंच एक अविश्वसनीय संधी आहे. आणि कर्ज परतफेदीची चिंता ती अजिबात करू नका, कारण त्यासाठी पूर्ण 5 वर्षांचा कालावधी मिळतो, जो 20 सोप्या हप्त्यांमध्ये विभागलेला आहे. म्हणजे व्यवसायावर कोणताही अतिरिक्त ताण येणार नाही. चला, आता आपल्याला योजनेबद्दल जवळजवळ सगळं काही माहीत झालं आहे. मग आता प्रश्न उरतो की अर्ज करायचा कसा? वळूया आपल्या शेवटच्या आणि निर्णायक टप्प्याकडे. अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त www.mahashabari.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे ऑनलाईन अर्ज अशी लिंक दिसेल, त्यावर क्लिक करायचं, अर्ज भरायचा आणि 28 फेब्रुवारी 2026च्या आत सबमिट करायचा. बस, इतकं सोपं आहे. चला, आज आपण जे काही पाहिलं त्याचे महत्त्वाचे मुद्दे पटकन पुन्हा एकदा लक्षात घेऊया. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2026. वेगवेगळ्या व्यवसायांसाठी कर्ज मिळतंय. 90% रक्कम सरकार देणार आहे आणि महिलांसाठी फक्त 4% व्याजदर आहे. थोडक्यात काय, तर ही एक सुवर्णसंधी आहे. तर मग आता प्रश्न हा आहे की या सुवर्णसंधीचा उपयोग करून मनातली कोणती व्यावसायिक कल्पना प्रत्यक्षात आणता येईल, यावर नक्की विचार करा आणि या संधीचा पुरेपूर फायदा घ्या.